तर मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण YouTubeचा टॅक्स फॉर्म कसा भरायचा ते बघूया. इथं तुम्ही बघू शकता की मी टॅक्स फॉर्म अशा तरीकेने भरलाय की मला इथं 15% टॅक्स बसलाय. इथं पण 15% बसलाय आणि आता 30% बसलाय. इथं 30% बसलाय. हे तुम्ही पण कसं करू शकता ते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ह्या 30% ला आपण काही नाही करू शकत. त्याचं कारण काय? किंवा हे 15% तुम्ही कसे 30चं 15% तुम्ही कसं आणू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुमचे जे कोणी यूट्यूबर मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही पण हा व्हिडिओचा फायदा नक्की घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर टोटल 7 स्टेप्समध्ये हा फॉर्म आहे. त्यातली तिसरी आणि चौथी ही महत्त्वाची स्टेप आहे. तर काय स्टेप्स आहेत ते आता आपण बघून घेऊया. पहिली स्टेप आहे टॅक्स आयडेंटिटी. त्याच्यामध्ये इथं तुमचं नाव येणार आहे बाय डिफॉल्ट. नाही आलं तर तुम्ही हाताने टाईप पण करू शकता. तुमचं जे Google अकाउंट आहे त्याला जे डिटेल दिले असतील ते इथं येणार आहेत. त्याच्यानंतर कंट्री ऑफ ओरिजिन तुमची इंडिया सिलेक्ट करून घ्या. किंवा तुम्ही इंडियातच असणार आहे, मराठी कळतंय म्हणजे इंडियातच असणार आहे ऑफकोर्स. हे जे आहे ते ऑप्शनल आहे. तर इथं तुम्ही एम्प्टी जरी ठेवलं तरी चालतंय. त्याच्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला पॅन नंबर टाकायचा. आता पॅन नंबर का टाकायचा? तर इट सेज की यू हॅव टू एंटर टॅक्स पेयर आयडेंटिफिकेशन नंबर. तर ही यूएसची कंपनी आहे, Google जी आहे आणि ती ही प्रोसेस करते बाहेरच्या देशातल्या लोकांसाठी. म्हणजेच आपण इंडियामध्ये आहोत, कंपनी यूएसमध्ये आहे. तर त्यांच्यासाठी आपण फॉरेनर होतो आणि म्हणून आपल्याला इथं आपला पॅन नंबर टाकायचा आहे. आपला TIN म्हणलंय आणि तुम्ही पॅन का म्हणताय? तर आपल्याकडं पॅन नंबरला काय म्हणतात? तर आपल्याकडं पॅनला पर्मनंट अकाउंट नंबर म्हणतात आणि त्यांच्याकडं आपल्या पॅनला TIN म्हणतात म्हणजे टॅक्स पेयरचा आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतात. तर हे जे आहे ते लिंक करणार आहे. तर हे जास्त टेक्निकॅलिटीमध्येच न जाता आता आपण समोर जाऊया. तर फॉरेन TINमध्ये आपल्याला पॅन भरायचा आहे. हे ऑप्शनल एम्प्टी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बघा सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये पर्मनंट रेसिडन्स हाय नेटवर्क HNI असतात. हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स त्यांच्यासाठी हे असते. म्हणजे त्यांनी ॲड्रेस डिस्क्लोज वगैरे करत नाही आणि त्याच्यामध्ये आपला जो काही ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. पिन कोड व्यवस्थित टाकायचा आहे आणि आपलं Google व्हेरिफिकेशन झालंच असेल, तो ॲड्रेस आपला बाय डिफॉल्ट इथे येणार आहे. तर तो ॲड्रेस तुम्ही सिलेक्ट जर केलात तर तो आपोआप भरला जाणार आहे. त्याच्यानंतर बघा स्टेप 2 मध्येच आपण कुठं आहोत तर दिस टॅक्स. आता इथं खूप महत्त्वाचं आहे. तर इथं काय करायचं आहे, त्यांनी आपल्याला विचारतात की टॅक्स तुम्हाला कुठल्या हिशोबाने भरायचा आहे. तर मग आपण इथं म्हणायचं की येस आय एम एलिजिबल फॉर रिड्यूस्ड विथहोल्डिंग रेट. म्हणजे नॉर्मली ते आपल्याला 30% लावणार, पण काही देशांमध्ये एक पार्टनरशिप आहे किंवा एक करार झालेला आहे की तुम्ही आमच्यासोबत बिझनेस केला किंवा तुमच्या लोकांसाठी आम्ही कमी टॅक्स लावतो. तो काय आहे ते आता आपण बघून घेऊया. आपल्याला इथं येस करायचं आहे. ही जी त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन येईल, येस आय एम एलिजिबल फॉर रिड्यूस्ड विथहोल्डिंग रेट आणि तो आपल्याला 30 वरून 15 होणार आहे. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट करायचं आपल्याला रेसिडेंट ऑफ फॉलोइंग कंट्री म्हणायचं आणि त्याच्यामध्ये इंडिया सिलेक्ट करायचं. इंडिया नंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन येतील. आता ते 3 ऑप्शन काय असतील तर हे असतील ते अदर कॉपीराइट रॉयल्टीज, सर्व्हिसेस अँड अदर बिझनेसेस, मोशन पिक्चर आणि टीव्ही रॉयल्टीज. तर हे जे 2 आहेत मोशन पिक्चर आणि सर्व्हिसेसवालं ते आपल्याला टिक नाही करायचं. ते फक्त आपल्याला अदर रॉयल्टीज आणि हे टिक करायचं आहे. हे जे आहे ते आपल्याला टिक करायचं आहे. इथं आपल्याला टिक करायचं आहे आणि याच्यानंतर नेक्स्ट म्हणायचं. आता नेक्स्ट म्हणल्यावर बघा टॅक्स ट्रिटीमध्ये काय आलं, की आपल्याला जो टॅक्स रेट होता तो 15% लागलाय. त्याच्यानंतर आपली चौथी जी आहे स्टेप ती आता थोड्याच वेळात बघूया. पण टॅक्स ट्रिटीमध्ये बघू शकताय 15% लागलाय आणि ही जी मेन आपली टॅक्स ट्रिटीची स्टेप होती ती कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं लक्ष देऊन बघायचं आहे, की चौथी जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला काय टाइप करायचं आहे. तर इथं नाव आहे माझं आणि त्याच्यात म्हणलंय, की हॅज ही परफॉर्म्ड एनी ॲक्टिव्हिटीज अँड सर्व्हिसेस फॉर Google विदिन US ऑर डू दे एक्सपेक्ट टू डू इन फ्युचर. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, की तुम्ही डायरेक्टली Googleसाठी USमध्ये काय ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केलेत का? म्हणजे यूएसचं काम केलंय का? म्हणजे यूएसमध्ये Googleचं काम केलंय का? तर आपण ते काही केलं नाही आणि फ्युचरमध्ये सुद्धा आता तरी आपला काही प्लॅन नाही त्याच्यामुळे इथं आपण नो करायचं आहे. तुम्ही जरी प्लॅन करत असाल तरी पण नो करून द्या. नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही यूएसमध्ये जाल त्यावेळेस ह्या गोष्टी सॉर्ट होऊन जातील. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की यूएसमध्ये तुम्ही काम पुरवता YouTube थ्रू आणि त्याच्यातून तुम्ही पैसे मिळवता का? तर नाही असं काही आपण करणार नाही. त्यामुळे इथं नो करून द्या. आणि नो केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं. आता नेक्स्ट केल्यावर बघा 5 नंबरला काय आहे, तर इथं म्हणतंय की तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे ही जी टॅक्स कॉपी आहे, टॅक्स रिपोर्टिंग आहे ती कशी पाहिजे? बाय पेपर पाहिजे म्हणजे तुम्हाला टपालाने आली पाहिजे का तुम्हाला ईमेलवर पाहिजे? ते म्हणतंय की ईमेलनीच घ्या, पेपरली जावा म्हणजे जास्त पेपर टाइप करायची गरज नाही आणि त्याच्याबद्दलच हे आहे. बाय हँड पाहिजे म्हणजे टपालाने आली पाहिजे का तुम्हाला ईमेलवर चालतंय त्या हिशोबाने. आय वुड रिकमेंड गो पेपरलेस म्हणजे ईमेलवर तुमचं सगळं इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रेकॉर्ड कीपिंगला मदत होणार आहे. पेपर न आला तर कुठं गेलं, काय गेलं असं होऊन जाते आणि पेपर पण वाचतो. सस्टेनेबल ऑप्शन आहे तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. त्याच्यानंतर डॉक्युमेंट प्रिव्ह्यू आणि सर्टिफाय अँड साइन. आता डॉक्युमेंट आणि रिव्ह्यूमध्ये काय तो जो फॉर्म भरलेला असणार आहे त्याची तुम्हाला तिथं एक प्रत येणार आहे आणि ती प्रत तुम्ही चेक करायची आहे. नसेल तर तुमचे जे काही डिटेल्स असतील ते जाऊन बदलायचे आणि इथं तुम्हाला दिसतं बघा.
आणि त्याच्यानंतर सर्टिफाय आणि साइन करायचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलंय, की जर तुमचा हा फॉर्म व्यवस्थित नाहीये किंवा चुकीचा आहे असं वाटतंय, तर 30 दिवसात तुम्ही तो चेंज करू शकता. म्हणजे किती पण वेळा तुम्ही चेंज करू शकता. त्याचं काही लिमिटेशन नाहीये. तर 30 दिवस तुमच्याकडे आहेत. तुम्हाला कोणाला विचारून वगैरे काय करायचं असेल, तर ह्या 30 दिवसात तुम्ही ते चेंज करून घेऊ शकता. आता तुम्ही इथं बघू शकताय, की ह्याच्यात काय म्हणलंय ते तुम्ही वाचून घ्या आणि म्हणजे तुम्हाला ऑप्शन नाहीये हे तुम्हाला टिकच करायचं आहे. आणि इथं पण येऊन तुम्हाला टिक करायचं म्हणजे 7 मध्ये हे 2 ऑप्शन तुम्हाला टिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर हे दिसणार आहे. तर तुमचा जो टॅक्स आहे तो इथं दिसणार आहे आणि तुम्हाला जसं म्हणलं, की 30 दिवसात तुम्ही रिसबमिट करू शकता. तर इथं तो ऑप्शन आहे सबमिट न्यू फॉर्म. तर हा फॉर्म सबमिट केलात तर हे सगळं तुमचं कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला परत सगळ्या एंट्रीज सुरुवातीपासून करायला लागणार आहेत. तर असा हा टॅक्स इन्फोचा फॉर्म आहे आणि 7 स्टेप्समध्ये आहे. त्यातली 4थी आणि 3रीच खूप किचकट आहे. विच इज टॅक्स ट्रेडी जी आहे, तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे, बाकीचे नाही करायचे आणि ही 4थी जी आहे त्याच्यामध्ये नो करायचं आहे. की तुम्ही यूएसमध्ये काही काम करणार आहे. बाकीचं ॲड्रेस आणि ह्याच गोष्टी आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे जे यूट्यूबर मित्र असतील किंवा तुमचे जे अर्न करणारे यूट्यूबर मित्र असतील त्यांना नक्की पाठवा. कारण हा व्हिडिओ किंवा ही जी प्रोसेस आहे ती फक्त ज्यांना इन्कम जनरेट होतोय किंवा झालेला आहे त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांचा टॅक्स नक्कीच वाचणार आहे. नॉर्मली हा 30% असतो. पण तुम्ही जर हे व्यवस्थित भरलं तर तुम्हाला इथं आणि इथं हा 15% सूट मिळणार आहे. म्हणजे जवळ-जवळ तुमचे आणि मित्राचे म्हणजे तुमचे जे कोणी असतील त्यांचे 30% पैसे वाचणार आहेत. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. असेच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.